आपल्या शिष्याबरोबर विहार करत निघाला होता. वाटेमध्ये जावं लागलं तेव्हा तिथं त्या दोघांना भयंकर भूक लागली. मग त्यांना तिथं वाटेची झोपडी दिसली. दरवाजा वाजवला. मग एका मनुष्याने दार उघडले. ज्याचे कपडे जुने झालेले, फाटले. मग त्या दोघांनी त्याला विनंती केली की बाबा मला भूक लागली, काहीतरी खायला आहे का? मग त्या मनुष्याने त्या दोघांना खाऊ पिऊ चांगल्या प्रकारे घातले. झालं जेवण झाल्यावर बसले तो पण मनुष्य. मग सहचर्चा सुरू झाली. ती साधू त्याला म्हणाली की
तुझ्याकडं तर भरपूर बागायत शेती आहे, बागायतच म्हणायची. बागायत म्हणजे काय? पाणी आहे, सुपीक जमीन आहे. पण चांगली अशी जमीन असताना सुद्धा ती पडून काय तो तिथं पेरायचा नाही काय. मग विचारलं त्यांनी किंवा तो असं का करतो. भरपूर जमीन आहे, बागायत आहे, चांगलं आहे, जर पेरलं केलं तर काय होईल, काय होईल? हा, तुझं चांगलं झालं. महात्मा म्हणाले किंवा हे सगळे तुझे असले हाल संपतील का तू त्या जमिनीत काय पेरत नाही, उगवत नाही काय, असं त्याला ते म्हणाले. मग तो काय म्हणाला, बघा माझ्याकडे एक दुभती म्हैस आहे. काय दुभती म्हैस म्हणजे? हा, दूध देणारी म्हैस आहे आणि ते भरपूर दूध देते. मग मला किती लागतंय बाकीचं सगळं देतो आणि त्याच्यावर माझं आपलं चाललंय, चांगलं चाललंय. असं त्याने आपलं उत्तर दिलं त्या साथ. रात्र झाली, उशीर झाला होता. मग त्या गुरु शिष्याने ठरवलं की आज रात्री इथंच राहू आणि सकाळी जाऊ. झालं, थांबले ती. तो मनुष्य झोपला. मग इकडे गुरु शिष्यांची चर्चा. गुरु म्हटले काय, रात्री त्या शिष्याला उठवलं, म्हटले चल आपल्याला तर जायला पाहिजे. आत्ता जर म्हटलं सकाळी जाऊ आणि आता परत रात्री मध्येच उठवले, मध्यरात्री आणि जाऊ म्हणतोय काय, म्हणजे गुरु जाऊ म्हणते काय म्हणतो. म्हणजे चल म्हटले आपल्याला याची म्हैस पण घेऊन जायची. काय गुरु काय म्हटले त्या शिष्याला, म्हैस घेऊन जायची. हो घातलं त्या माणसाने. कसला गुरु तुम्हाला आवडला गुरु? तुम्ही सांगणार का? मी सांगू. मग शिष्याला प्रश्न पडला ना, तुम्हाला प्रश्न पडला, असं कसं गुरु म्हणते, त्याने आपल्याला उपकार केले, खाऊ पिऊ घातलं आणि ह्याचीच म्हैस चोरून यायची. पटतंय का? नाही पटलं. तुम्हाला नाही पटलं, त्या शिष्याला पण पटलं. विश्वासाची कमतरता आहे ना. गुरु जे काय करतील ते चांगलंच करतील, चांगल्यासाठीच करतील अशी श्रद्धा. कोणतंही काही सांगू दे, करू दे, श्रद्धा पाहिजे की नाही. देव गुरु धर्मावर किती अटल श्रद्धा पाहिजे. आपल्याला वर्तमानामध्ये असं भासित पण होईल की काहीतरी माझं नुकसान होतंय, त्रास होतोय, परंतु जे काही झालं केलं होतं ते त्याचं प्रयोजन काय असतं? गुरूंचं प्रयोजन काय? काय प्रयोजन? दोष काढून टाकायचे असते, शिष्यामधले दोष दूर करणे. सगळे चांगलेच असतील निर्जरात, पण बाहेरून आपण दोष गोळा केलेले असते आणि ते दोष दूर करण्याचं काम गुरु करत असते.
ते दोष काढून टाकण्याचं काम गुरु करत असते. जसं तांदळातले खडे, तांदूळ चांगला असतो का खराब असतो? चांगलाच असतो. त्याच्यात खडे असतील तर मग ते जेवताना त्रास होतो. म्हणून काय करायचं असतं, खडे वेचून बाजूला काढायचे असते. तांदूळ चांगलाच ओके. तसं आम्ही सगळे चांगलेच असतो, सगळेजण चांगलेच असतो. पण आर्किटेक्चर शिकल्यानंतर तू काय शिकते? BDS का फिजिओथेरपी. मग हे गुण आहेत का दोष आहेत? तर सांगा बरं. प्रश्न. मोक्ष मार्गाच्या अपेक्षेने चर्चा चालली, संसार मार्गाच्या नव्हे. मग दोष, आता मोक्षाला जायचं असलं तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? धर्म करावा लागेल का दोष काढावा लागेल? धर्म काय? जे नवीन दोष ग्रहण केलेले असतात, ज्यामुळे आमच्यामध्ये सांगितलं न सांगता देखील फ्री मध्ये काय आलंय तुमच्या जवळ आता माहिती? शिक्षणाबरोबर फ्री काय मिळालं तुम्हाला माहिती? आकांक्षा, काय फ्री मिळालं? मान कशाय फ्री आहे त्याच्याबरोबर? अहंकार, मी फिजिओ. अहंकार उत्पन्न झालाय का नाही? होतो का नाही? होईल का नाही? एखादा चांगला प्रोजेक्ट झाला, पुढं पुढं तुम्ही एखाद्या चांगले आहे ना, आजारी पेशंटला पाठ कंबर काय हात पाय दुखणाऱ्याला बरं केलं, त्यांनी तुम्हाला म्हटलं आहे ना चांगला आहे, तुम्ही मला आमचा रोग दूर केला. अहंकार होणारच नाही, छान वाटणार नाही. छान वाटणार मग त्याचं नाव आहे अहंकार. पण ते आपल्याला म्हटलं ना अशा गोड रूपामध्ये येत, की आपल्याला समजतच नाही की तो आलेला आहे, त्यामुळं माझं किती मोठं नुकसान होत आहे. आणि तेच माझ्या संसाराचं कारण असतं. पण येतो त्यावेळेस कोणी त्याच्याकडं लक्ष द्यायला तयार नाही. जसं अंगणामध्ये काट्याचं झाड आलं, छोटस असताना त्याला काटे वगैरे नाही, मग दुर्लक्ष केलं, काढलं नाही ते अंगणातलं झाड काट्याचं. काय होईल? त्याला रोज खत पाणी घातलं, काय होणार? ते झाड वाढलं, छोट आहे, कशाला उपटायचंय असं म्हणून दया दाखवली थोडी. काय होतं मग? काटों सी पैदा हो जाती चैतन्य सदन के आंगन, असं म्हणजे आणि ते झाड, काट्याचं झाड जर आपल्या अंगणात उगवलं तर होणार काय? निर्जरा. काय त्याचे काटे आपल्या अंगणात पडतील, आपल्याला येता जाता टोचतेत का नाही? घरात एखादं सापाचं पिल्लू सापडलं, आपण काय म्हणलं? असू दे, लहान आहे. लहान आहे म्हणल्यावर कशाला त्याला राहू दे घरात, आपल्याला चावते का ती? असं म्हणून आपण त्याला पाळलं सेज. काय तू पण काहीतरी झाली ना, पाळलं ते सापाचं पिल्लू पाळलं. पुढं काय? रोज त्याला गुळ आणि दूध, गुळ मिश्रित दूध, साखर मिश्रित दूध पाजलं. त्या सापाच्या पिल्लाला गाथा आली समजसारमध्ये तशी. साखर मिश्रित दूध त्या सापाच्या पिल्लाला पाजल्यानंतर ते सापाचं पिल्लू हळूहळू मोठं झालं. मग त्याच्या दातामध्ये अमृत का विष? कसं आहे? तुम्ही तर रोज त्याला गोड दूध पाजलंय, मला लागत काय? स्पष्ट लिहिते आचार्य, जरी त्याला तसल्या प्रकारचं दूध पाजलं, गोड दूध पाजलं, म्हणून तो काही विषरहित होणार नाही. काय दाखवाय?
न मुयई पैडिम भौगो, न मुयई. आता तुला शोधायला इंडेक्स बघायचं लगेच, मी सुरुवात सांगितलं नाही. न मुयई पैडिम भौगो 317-18 आहे साधारण, त्याच्या जवळपास 316-17 कुठेतरी बघा. न मुयई पैडिम भौगो सुठ्ठी सुठ्ठी सुठ्ठवी अजैवून सत्थानी. असं ते सुरुवात किती 317 बरोबर. 317 317 काय म्हणते तिथं, न मुयई पैडिम भौगो सुठ्ठवी अजैवून सत्थानी. बरोबर आहे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये मग तो दृष्टांत दिला, गुड दुग्धम पिपिबंत न पन्नया निविसावंती. बरोबर आहे. विचार म्हणून तर वर बसलोय. मग काय कशासाठी सांगितलं आचार्याने? चांगल्या प्रकारे शास्त्राचा अभ्यास अज्ञानी मिथ्या दृष्टी जीव करतो. चांगल्या प्रकारे शास्त्राचा, जसं तुम्ही आता बसलाय ऐकताय बरोबर निशान, चांगल्या प्रकारे असं म्हणजे सुष्ठुवी आहे ना, असं शब्द आले नाही. सुष्ठू अपि चांगल्या प्रकारे अध्ययन करतो. अध्ययून सत्थानी है ना, शास्त्राचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. परंतु काय करत नाही, प्रकृती म्हणजे कर्म, म्हणजेच अहंकार, ममकार, राग, द्वेष, मोह, जी पर्याय प्राप्त झाली, जी अवस्था मला प्राप्त झाली, स्त्री, पुरुष, बालक, तरुण, वृद्ध, या ज्या अवस्था आम्हाला प्राप्त झाल्या, होत आहेत, दिसत आहेत, त्याचा त्या ठिकाणी हा त्याग करत नाही. समजले सगळ्याला? तुम्हाला सगळ्यांना समजलं नाही काही? तुम्ही कोण आहात सगळ्यांनी सांगितलं नाही? तुम्ही सगळ्यांनी ध्यानसूत्र सांगितली ना सगळ्यांनी, मी कोण आहे म्हणून. मग मी तसा आहे, कसा आहे? मी परमात्मा आहे. बरोबर. कुणी सांगितलं मी अष्टकर्माने रहित आहे? काय साहस? तू काय सांगितलं होतं? तू कसा आहे? तू सांगितलं ना ध्यानसूत्र, कसं सांगितलं? हा बरं, तू खाणारा पिणारा नाही. छान. आणि खायचं प्यायचं सोडतोय का? अभक्ष. वाघेची भाजी खायची आवडली नाही कालची, शेतात जाऊन त्यांच्याकडनं करून घेऊन खायची. छान होती ना? परत अजून छान होती. खाल्लं इथपर्यंत ठीक होतं, परत छान होती म्हणून अजून. सुठुवी अजैवून सत्थानी असं म्हणा. चांगल्या प्रकारे शास्त्राचा अभ्यास करतो. सगळ्याला कळते तुम्हाला चांगलं वाईट, आणि तुम्ही कोण आहे? तुम्ही चांगले परमात्मा आहात. परमात्म्याला वांग्याची भाजी आवडती का? विचारलं मी आपल्याला. आणि कशी खाल्ली? म्हणजे अजून रस्सा वाढा. स्पेशल तेवढ्यासाठी शेतामध्ये आईच्या हातचं नाही आता गोड लागलं. आता तसलं खायचं, तसलं. आणि खाताना परत किती आसक्ती, किती त्याच्यामध्ये, हे मला सांग. आणि सगळ्याला आपल्याला माहिती आहे वस्तू, म्हणजे खाण्याच्या बाबतीत झालं. दुसरं बरं आहे का शिल्पत आहे तुम्हाला? हा नाही, मोबाईल सोडल्यापासून विचारायला पाहिजे नाही.
2 दिवस त्याग आहे मोबाईलचा म्हटल्यावर विचारावं लागतं बरं आहे का म्हणून. नाही तर माणूस गळाटल्यासारखं होतं, म्हणजे ते आशक्तपणा येतो त्याला. म्हणजे एनर्जी ड्रिंक आहे ना मोबाईल म्हणजे, आणि मग ती नाही एनर्जीच जर घेतली नाही तर मग माणूस गळटून जाणार. म्हणून विचारायला बाकी बरं आहे का आहे ना. बरं मग माहिती आहे आपल्याला, रोज ऐकलंय आपल्या व्हॉट्सअप बरोबर पण इंस्टाग्रामवर सगळीकडं सेल्फी फोटो. आता हे पोरं पोरी एक फोटो काढते सारखे सारखे, मला कळलं पण पोरं पण आजकाल काढते ते, मला पण आता नवीन कळलं आहे ना. फोटो काढा असं मागं जाताना कसले नावं तर नवीन वेगवेगळे प्रकार फोटोचे आलेले, असा काढ तसा काढ विकल्प. मला एक विकल्प आला, पण आज सकाळी पूजा करताना एक जण पण म्हटलं नाही फोटो काढा फोटो काढा. ध्रुव विकल्प आला तर का फोटो काढा म्हणून पूजन करताना. मग असले आपण ते स्नॅप्स टाकणार इंस्टाग्रामवर कुठले भोगाची. त्यामुळं कशाचे संस्कार पसरणार सगळ्यांजवळ. ह्यांनी लय मज्जा केली मज्जा केली. इंद्रिय विषय भोगातल्या आनंदाची आपण पुष्टी म्हणजे रौद्र ध्यानाचं आहे ना. आपण कृत कारित आणि अनुभव सौरंभ समारंभ आरंभ सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी ते रौद्र ध्यान केलेलं. बरोबर केलं ते केलं, आणि परत सगळ्यांना त्याचं प्रदर्शन. पापाचं प्रदर्शन करणं चांगलं आहे का. आता जसं मी इथं तुमच्या पापाचं प्रदर्शन केलं, आवडलं का तुम्हाला आहे ना. तुम्ही असं खाल्लं, तुम्ही तसं केलं वगैरे, काय जे केलं मी तुम्हाला सांगितलं, आवडलं का तुम्हाला, का नाही आवडलं. चांगली गोष्ट. आता तुम्ही जर पूजा केली असं मी सांगितलं, मुलं छान आहे, संध्याकाळी त्यांनी निरव निर्जर छानपैकी म्हटलं, त्याच्यानंतर 12 भावना छान म्हटल्या, त्यानंतर ध्रुवने चांगलं ध्यान पण सांगितलं सुंदर, माहिती आहे का. निर्जर छान सांगितलं ना, मनात छान सांगितलं म्हणजे परत तुम्हाला सांगायला लागेल नाही तर पुढच्या वेळी ध्रुव तूच सांग. छान सांगितलं. आता ध्रुव हे सांगितलं मी, कसं वाटलं तुला. आणि ध्रुवने ध्यान छान सांगितलं, सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांना पण कौतुक वाटलं. आणि ध्रुवने त्या ठिकाणी स्नॅप्स तसले काढायला लावले, आंघोळीचे पोहायचे. कोणतं त्या ठिकाणी चांगलं वाटतं सांगा. म्हणजे ध्रुवलाच प्रश्न आहे ना हा. म्हणजे पापाचं पुन्हा त्या ठिकाणी वर्णन सगळ्यामध्ये करणं सुद्धा आपल्याला आवडत नाही. हे याच्यावरनं समजायचं की पाप कोणतं आहे आणि पुण्य कोणतं आहे. अवघड नाही पाप आणि पुण्य समजायचं. चांगलं आणि वाईट काम कोणतं आहे समजणं अवघड नाही आहे. ज्याच्या चर्चेमुळं पुन्हा आपल्याला सगळ्यामध्ये अपमान वाटेल, दुःख वाटेल, त्रास वाटेल, मग ते पाप आहे. वेगळं पाप म्हणजे सरळ सरळ. आता ते कुठून शिकायला लागत नाही शास्त्रातनं हे पाप आहे का पुण्य. आपल्याला त्याची फिलिंग आहे ना, ते करताना आणि नंतर कशा पद्धतीने येते त्याच्यावरून त्याचं नाव पाप आहे. आणि चांगलं फिलिंग आली तर त्याचं नाव पुण्य आहे. मग आपल्याला कळतं. म्हणून असं शास्त्रात सांगितलेलं आहे, अहिंसा पुण्य आहे, सत्य पुण्य आहे, अचौर्य पुण्य आहे, असं काय नाही. हिंसा पाप आहे, चोरी पाप आहे असं नाही आहे. असं लक्षणच दिलं नाही देवागम स्तोत्रामध्ये आहे ना. समंत वगैरे आचार्य तिथं त्यांनी लक्षण पाप पुण्याचं काय केलं. परिणामामध्ये असणारी संक्लेशता त्याचं नाव आहे पाप, आणि परिणामामध्ये असणारी जी विशुद्धी आहे त्याचं नाव आहे पुण्य. तुमची क्रिया कोणती आहे हा महत्वाचा विषय नाही. अभक्ष खाताना सुद्धा जर परिणामामध्ये विरक्ती असेल तर ते पुण्य आहे. खाल्ला अभक्ष काय, पण परिणामामध्ये हे चुकीचं आहे, हे असलं योग्य नाही आहे. ते खातोय मी पण हे आतून श्रद्धा जर तुम्हाला म्हणत असेल ही, तर तुम्ही ते खाऊ सुद्धा. म्हणून आचार्य सांगते स्पष्ट, किंवा विष जरी खाल्लं तरी त्या वैद्याला मृत्यू येत नाही, आणि दारू जर अरती भावाने पिली तरी त्याला दारू चढत नाही. अशी 2 उदाहरणं समयसारमध्ये निर्जराधिकारामध्ये. व्यवहारात आपल्याला असं वाटतं की विष खाल्ले की मरणारच, दारू पिली तर चढणारच. त्यांनी दिलं. कोणी एक वैद्य जो आहे तो विषाचं सेवन करतो पण मरणाला प्राप्त होत नाही, कारण त्याला माहिती आहे की त्या विषाचं सेवन
कोणत्या रोगावरची औषधी आहे, त्याची किती मात्रेमध्ये सेवन केलं तर मरण येणार नाही. विष खाल्लं म्हणून पाप झालं असं नाही. ते विष दिलं गेलं आणि रोग दूर केला गेला तर पाप लागेल का पुण्य? एखाद्याचा रोग दूर करण्यासाठी दिलं गेलेलं विष, जसे अँटीबायोटिक्स, सगळे ॲलोपॅथीचे अँटीबायोटिक्स म्हणजे विषच आहे, पॉयझन. बरोबर आहे का विजय काका? टोटल पॉयझन. म्हणजे प्राण्यांवर त्याचा प्रयोग केला जातो. ज्या प्राण्यांवर आपल्याला दया असते का नाही. मग ॲलोपॅथीचं परवा ते करोनाचं वॅक्सिन वॉर मध्ये दाखवलेलं. द वॅक्सिन आपल्या इंडियामध्ये त्या करोनाचं म्हणजे कोविडशिल्ड बनवलं होतं ना. मग त्याचा प्रयोग पहिल्यांदा कुणावर केला? कुठलंही ॲलोपॅथीचं औषध डायरेक्ट माणसाला द्यायची परमिशनच नाही. आणि त्याच्यासाठी सिनेमा पण निघाले, द एप आहे ना, काय द राईज ऑफ द एप्स आहे ना. अशी एप्स म्हणजे माकडं. आणि त्या माकडांवर ते सगळे सिनेमा आहे की माकडांना कशा प्रकारे तिथं प्रयोग केले जाते वेगवेगळ्या औषधांची. आणि मग त्याच्यामध्ये काही माकडांना कसा त्रास होतो, काय होतो, मरतेत वगैरे असे सगळं दाखवलं जातं. आणि मग ती माकडं चिडून मग एक माकड त्यातलं शहाणं असतं, ते सगळ्याला सोडवतं, निघून जातं जंगलात. अशी ती घटना. त्याच्यामध्ये वॅक्सिन वॉरमध्ये पण ते दाखवलं. पहिल्यांदा उंदरावर प्रयोग केला, नंतर माकडावर प्रयोग केला. असे ते प्रयोग करून मग ते औषधं माणसापर्यंत पोहोचवली जातात. माणूस म्हणजे किती ग्रेट आहे लक्षात राहू दे. किती पुण्यवान माणूस आहे. माणूस मेला नाही पाहिजे. बाकी किती लोक मेली तरी चालते, प्राणी मेले तरी चालतील, पण माणूस नाही मेला पाहिजे. याचा अर्थ मनुष्य पर्याय किती दुर्लभ आहे याच्यावरनं पण लक्षात घ्या. एखाद्या प्राण्यावर प्रयोग केले तर चालते, ते मेलं तर चालतंय, ती पर्यायहीन आहे, निकृष्ट आहे, पापरूप आहे. पण मनुष्यावर नाही. म्हणून अगोदर त्या प्राण्यांवर तुमच्यावरनं प्रयोग करा. जाऊ दे, तो विषय आपला गौण आहे. तर विजय काका त्याच्या विरुद्ध मला माहित आहे म्हणायचे, त्यांना त्रास होतोय, पण आता क्षमा. आता काय नंतर तुम्ही म्हणताल परत असं तसं चांगलं. पण आपल्याकडे ऑलरेडी चांगला आयुर्वेदिक आहे, जे प्राण्यांवर प्रयोग करावा लागत नाही. आणि असं म्हणजे जिनेंद्र देवाच्या दिव्य ध्वनीतनं आलेलं औषधी शास्त्र आहे ना. आपण नंतर बोलू विजय काका. तर सांगायचं तात्पर्य असं आहे, चर्चेच्यावर निघाली होती. विष खाल्लं जरी तरी त्या ठिकाणी त्यानं मरण येतं असं ना. पाप आहे असं नाही विष खाऊ घातलं म्हणून. आहे ना. मातेने छोट्या मुलाला अभ्यास करत नाही मारलं तर पाप आहे का पुण्य? काय पाप आहे का पुण्य? अभ्यास करत नाही तर पाप आहे का पुण्य आहे? खोटं बोलतोय त्याला मारलं तर पाप आहे का पुण्य आहे? चोरी केली त्याला मारलं तर पाप आहे का पुण्य आहे? मारले बर का, प्रश्न चालतंय का? हे सांगायचं तात्पर्य असतं. अभिप्रायामध्ये काय आहे त्यावर त्या ठिकाणी त्याचं फळ मिळत असतं. म्हणून खाल्लं काय आहे ना, केलं काय, वापरलं काय मोबाईल, याच्यावर फळ नाही आहे ना. म्हटले बाबा इथं सांगितलं, दिनवाणीने आदेश दिला वापरू नका, लगेच आपण बरं आम्ही सोडलो. इतकं निस्पृहता म्हटलं ना, इतकं डिटॅच होता यायला पाहिजे. ज्या गोष्टीनं माझं नुकसान होतंय, ज्यावेळेस देव गुरु धर्म आमच्या आत्महितासाठी जर सांगत असतील तेव्हा हे सोडा. तर आज्ञा शिरोधार्य नको, पण 2 दिवस आज वाढवायचे, दुसरा दिवस आहे म्हणून वाढवायचे का? मौनाचा अर्थ संमती, हो वाढवायचंय असं म्हणून बघ का. आणि पैसे पण वाचतील राजूभाईचे. तुमच्या मोबाईलचा जो रिचार्ज करावा लागतो त्याचा राजूभाईला पण फायदा होईल. बरोबर आहे का राजूभाई? पण तुमच्या डोक्याला ताप करेल मोबाईल नसल्यावर. मोबाईल घेऊन बस बाबा वाजला, माझ्या डोक्याला बडबड करत बसू नको. त्याच्यासाठी मोबाईल दिले तुमच्याकडे, तुम्हाला माहिती नाही. बरोबर आहे का मोहन भाई? बायकांकडे काहीतरी माकडाच्या हातात काहीतरी द्यावं लागतं काम, कसं असतं ते. असं म्हटलं तरी तुम्हाला राग येत नाही, हे आम्ही वापरत नाही, बघतो नवऱ्याकडेच बघतो असं म्हणाल काय अर्थ नाही का? पण तसं
चर्चा कशासाठी चालली म्हशीची गोष्ट सांगू? धीर धर सांगतो. चर्चा कुठपर्यंत आली? मी सांगत होतो त्या आहे ना, सापाला जरी त्या ठिकाणी काय केलं, दूध पाजलं, गोड दूध म्हणजे साखरयुक्त दूध पाजलं तरी सुद्धा तो साप निर्विष होत नाही. आता मी रोज गोड दूध पाजतोय का ना तुम्हाला, मोबाईल वापरू नका म्हणून, पण साप कसे आहे, नागिन म्हणायचे. सापपेक्षा नागिन बरी वाटते. सोडायला तयार कसे, सोडायला मोबाईल म्हणजे ते विषात रूपांतर होत असलं जरी तरी मला ते स्वीकारायचं होतं. आचार्य काय सांगतात म्हणून म्हटलं, इथं तत्व इतकं चांगलं सांगितलं जातंय, त्याच्यामध्ये आचार्य म्हणते काय सोडा, काय सोडा, जे त्या ठिकाणी मी पराला मी म्हणतोय, माझं मानतोय, ती त्या ठिकाणी मान्यता जर नाही सुटली तर तुम्ही काही चांगलं देव गुरु धर्म याचं श्रद्धान करा, नाहीतर अजून त्या ठिकाणी संयम व्रत नियम पाळा, सगळे त्या ठिकाणी आमच्या घाताचं कारण होतील असं म्हणते. कारण अज्ञानीचं जे कार्य चाललेलं आहे ते कसं चाललेलं असतं, जो जो धर्म अज्ञानीद्वारे केला जातो, अज्ञान आहे मी काय आणि हे अवस्था काय, हा संसार काय, शरीर काय, भोग काय, याचं जेव्हा अज्ञान आहे तेव्हा त्या ठिकाणी जरी तो धर्म केला तरी सुद्धा आचार्य काय लिहिताय, धम्मम भोग निमित्तम न दुःखम खय निमित्तम. धर्म पण केला जातो तो भोगासाठीच केला जातो, संसाराच्या नाशासाठी. किती जण धर्म करायला बसलाय सांग शास्त्र. हो मला आता संसाराचा नाश काही करून करायचाच आहे असा किती जणांचा निर्णय तर सांगा, स्वतःला विचारून सांगा. कोणाकोणाला संसार संपवायचा आहे, जय संपवायचा आहे का संसार? जयच ना, संपवायचा आहे का संसार आहे ना, प्रश्न आलाय ना, ठरवायचं आहे अजून संपवायचं आहे का नाही संपवायचं. कारण संसाराची भयानकता म्हणून ही गोष्ट वाचून दाखवते. अडचण काय त्याच्यासाठी ही गोष्ट. कुणी आम्ही संसार जर नष्ट करायला बसलो नाही आणि शास्त्र ऐकलं तर त्याचं रूपांतर काय, शास्त्र म्हणजे गोड दूध आहे आणि तुम्ही कोण आहे, कोण म्हणते. मग ते पाजल्यानंतर वास्तविक पाहता तो साप निर्विष होतोय का आणि असं चांगलं आहे का. मग शास्त्र ऐकल्यानंतर तेच दिलं ना, न मोयी पैणिमा भाऊ, प्रकृतीला सोडत नाही अभव्यची, अज्ञानीची, मिथ्या दृष्टीची. म्हणजे मिथ्यात्व किती घाणेरडं आहे हे सांगायचं, की जे मला माझं स्वरूपच समजू देत नाही, माझ्या स्वरूपामध्ये मला आपलेपणा येऊ देत नाही. माझा आपलेपणा कोणामध्ये ध्रुव. आता इथं तुला रोज चांगलं शास्त्र ऐकायला मिळतं, समज आहे ना, तुला खाऊ पिऊ घालणारे पण चांगलं आहे, बरोबर. म्हणजे तुला इथं कुठलाच प्रॉब्लेम नाही, बरोबर. मग इथं राहायचंय का नातेपुतेला जायचं? आणि काय नातेपुतेमध्ये काय, एक तिथं तर काय करणार आहे तेवढं सांग मला, एक प्रश्न आहे माझा. आणि चर्चा त्या वास्तव कोणतो वाचत, मृत्यू संबंधी चर्चा करताना एक विषय असा घेतला ना त्यांनी, की अनेक अशा वर्तमानामध्ये दिसत आहेत की मुलं आई वडिलाला सोडून फॉरेन मध्ये राहायला जातात. मुलगा त्यांच्याजवळ आयुष्यभर नाही आहे. मग तरी सुद्धा मान्य किंवा अमेरिकेत राहतोय ना ते स्वीकारून तुम्ही इथं जगताय, बरोबर, आनंदाने जगताय असं धरून. आणि तोच मुलगा मेला तर तुम्हाला दुःख का होतं? मुलगा तुमचा आहे पण तुमच्या जवळ नाही,
आणि तो मुलगा आता दुसरा मेला, दुसरी बाजू. म्हणजे असून तुम्ही फक्त होत आहे म्हणून एवढंच विचार करताय, तुमच्या जवळ नाही. तुम्हाला काय म्हणजे जरी तो कधी आला गेला काय म्हणजे ते जे संबंध झाला, जो काय आपल्याला वाटतं की आहे, आणि एक मोहाची कल्पना करून तो आहे विचारच केलेला असतो ना. नाहीतर काय संबंध आहे. सोनीला ताई आहे लौकिक, मुंबईमध्ये आहे, बरोबर आहे का? आला का नाही अजून? सगळी आली दिवाळीला, तुमची दिवाळी नाही का? तुम्ही जाणार तिकडे दिवाळीला? हा येणार की कुठं जात ती? आलेत मुलं सगळी, मला वाटलं ती कसं काय राहिलं. भयंकर सिन्सिअर जॉब, दिवाळी. मग आता तुम्ही कल्पना तर करताय, तो आहे का तुमच्या जवळ इथं? तो तुम्ही फक्त मानलाय माझा मुलगा आहे, तो तिथं आहे, एवढाच विचार आहे बस. आणि त्याच्यावर तुम्ही आपलं संतुष्ट आहात. ठीक. तो तुमच्या कुठल्या कामाला पण नाहीये, आणि तुम्हाला उद्या भेटेल नाही भेटेल, तुम्ही इकडे आधीच मरून जाचाल, काय फरक पडणार? फक्त एक कल्पना घेऊन मरचाल. आणि एक कल्पना घेऊन किंवा तो आहे हे आपल्याला त्यांचा काय उपयोग होतो असंही नाही, पण तरी सुद्धा ते स्वीकार आहे, एवढंच. तसं नातेपुत्याचं आहे. काय नातेपुत्याला मला सांग, कल्पना आहे तिथं, किंवा ते माझं गाव, माझं घर, माझे पप्पा, माझी मम्मी, आणि सगळं तिथलं तुझं, एवढीच एक कल्पना आहे. आणि ह्यालाच म्हणायचं न मुयई पैडी म भाऊ. सोडत नाही आपले जे विचार आहेत, जे पर्याय संबंधी आपण गोळा केलेले आहेत, संस्कार केले, माझं 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 म्हणून, बाकी काय नाही. म्हणून काल सांगितल्याप्रमाणे जर इथं वाढला असता, ते तुला माहिती नसतं तर तू म्हटलं असतं मी पंढरपूरचा आहे. जिथं ज्यांच्यामध्ये वाढणार तिथं ते सगळं मी आणि माझं करून टाकायला आपल्याला वेळ लागत नाही, अशी बुद्धी आहे माझी. म्हणून सांगितलं काय, आनंद घ्यायला पाहिजे. कशासाठी? कोणता? आपल्याला आपल्याबद्दल आपलेपणा वाढेल या गोष्टींच्या संगतीत राहायला पाहिजे. खरं तिथं जाऊन कोणाबद्दल आपलेपणा वाढणार आहे? ध्रुव कुठं? नातेपुतेला गेला, कोणाबद्दल आपलेपणा वाढेल? चांगलं होईल का वाईट होईल? मला सांग. तिथं गेला, तिथं राहिला, काय संस्कार होतील? हे माझे आहेत मी त्यांचा आहे, हे माझे आहेत मी त्यांचा आहे, ते मी एकच आहे, भिन्न भिन्न नाहीतच. बरोबर? असं पुण्य आहे का पाप आहे असं मानणं? कॉन्फिडन्स न सांगतो पाप आहे. मग आता जायचं कॅन्सल. अरे आता काय झालं? पाप आहे एवढं छान सांगितलं आणि पाप करायला जायचं. हिंमत व्हायला पाहिजे का नाही? हे नाही जात मामा, तुम्ही काय पप्पा काय कोण काय सगळे एकच आहे, मला आपलं शास्त्र ऐकायला मिळालं, चांगलं आवडतंय ना तुला शास्त्र? ध्यान आवडतंय का नाही? आणि पोरांना आता जाऊ दे दुकानात, दुकानात जाऊ नका, त्याच्याबरोबर राहा जरा. मागच्या वेळेस जर केलं तर त्यावरती जायचं म्हणत होता. आता त्याला असं वाटलं हे माझ्यासाठी दुकान सोडले, तुम्ही त्याग करावा लागतो रे मैत्रीमध्ये. मग तेव्हा असं वाटतं की त्याला आपल्यासाठी एवढं पोरं जात नाही दुकानात, काय नाही, मग आपण कशाला जायचं असं वाटेल. असं सांग. संयम होय म्हणतो, एकटाच वय म्हणतो. तरण मला म्हणायला पाहिजे होतं वय म्हणून. तरण आला का नाही? तरण आलाच नाही का? साहस थांबतो काय? साहस तयारच असतो काय. तर चर्चा अशी कशासाठी चर्चा चालली? अज्ञानी काय करतो म्हणून म्हटलं. त्या सापाचं उदाहरण दिलंय कशासाठी? किती चांगलं शास्त्र ऐका, किती चांगले देव मिळू द्या, किती चांगला धर्म मिळू द्या, आणि आपल्या बुद्धीमध्ये जर ते त्या स्वभावानेच आपण काम, जसं तो साप किती गुळ दुधाचं पाजलं दूध, पण त्या ठिकाणी ते आपल्या स्वभावानुसार विषच निर्माण करणे. आता विष नको, अमृत तयार करायचं. आणि ते बदलणार केव्हा? माझी श्रद्धा बदलली तर. म्हणून सांगतो मिथ्यात्व सोडलं पाहिजे. परामध्ये एकत्व करणार तर मिथ्यात्वाचे संस्कार दृढ होतील, जे अनंत संसाराचं कारण आहे, अनंत दुःखाचं कारण आहे. सोपं नाही मिथ्यात्व, हे आपण चर्चा करतो.
म्हणून मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे. हा शेतकरी काय करत होता मला सांग. त्याच्याकडे उपजाऊ जमीन होती. त्याच्याकडे काय होती? उपजाऊ जमीन होती का नव्हती? बागायत शेती होती सुरत काय, पण करत नव्हता. आमच्याकडे बागायत शेती आहे डॉक्टर, म्हणजे धर्म ही बागायत शेती, पण काय उगवायचंच नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे तुम्ही? काय पेरायचं नाही. हाय की म्हैस माझी, दूध देणारी म्हैस, म्हणजे 5 इंद्रिय विषय भोग जे मला पुण्याच्या उदयात मिळालेले, आणि त्यांच्याकडून मला थोडं दूध मिळतंय. आणि मग कशाला ते जमीन आहे ना, त्याच्यात कशाला पिकवायचं? त्या मनुष्यामध्ये, त्या शेतकऱ्यामध्ये ना आपल्यामध्ये साम्य काय हे दाखवायचं. त्याच्याकडे जमीन आहे, आमच्याकडे आमचा आत्मा आहे, आमच्याकडे पंचपरमेष्ठी आहे, म्हणजे उत्कृष्ट असं त्या ठिकाणी सगळं संयोग आहे. पण तो शेतकरी काय करतोय? हाय म्हैस आहे आमची, आणि दूध देते ती दुभती म्हैस आहे. सगळ्याकडे आज दुभती म्हैसीचा प्रॉब्लेम आहे, आणि म्हणून ती दुभती म्हैस चोरून येणार आहे मी, असा प्रयत्न चाललाय. पण तुम्ही राहा आहार निशी सेवा म्हणजे जागते राहू सगळी गुरकी, म्हणजे माझी म्हैस चोरली जावली नाही पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही निरंतर जागृत असता. काय ध्रुव, म्हैस चोरली जाऊ नये, बरोबर आहे का नाही? म्हणजे नातेपुत्याला मी जायलाच पाहिजे असं जसं म्हणणं, ते माझ्याकडनं चोरून घेऊ नये. नातेपुतेचं जाणं माझ्याकडनं चोरून घेऊ नये. ती दुभती म्हैस आहे हे मला सांगा का नाही? दूध देते ना, म्हणून मला त्याच्यासाठी जागे राहावं लागते, त्याच्यासाठीच प्रयत्न करावा लागतो. ही आमची अर्थ. म्हणजे किती धर्माचं चांगल्या प्रकारे वर्णन केलं जातंय. चांगला धर्म आहे की जो आमचं कल्याण करणार. आमचं म्हणजे जीवाचं कुठेतरी अंतर ठेवा. म्हणून काल परवा असताना सांगितलं ना, वर्षातला 1 महिना तर सत्संगतीत राहावा. 2च काम करतो म्हणून सांगितलं. आपल्याला 2च काम आहेत. कोणती 2 कामं सांगितली ती? एक शरीराचं पोषण करणे आणि एक आत्म्याचं पोषण करणे. 2 काम आहेत. स्वप्नील झाले की नाही दिवाळी? अजून चालू आहे. तुम्ही सोडली तर बरं आहे, म्हणजे सोडला तर. म्हणजे दिवाळीसाठी आम्ही धर्म सोडायला, दुभत्या म्हशीसाठी आपण उपजाऊ जमीन सोडायला तयार आहे. बरोबर आहे. उपजाऊ कोण आहे? शास्त्र आहे का तुमचं ते दुकान आहे? हा, बुडवलं कसं काय? बुडवलं कसं काय? शास्त्र सांगितलं काय त्यांनी? न मुयई पैडी होय म्हणून आचार्याचं सोडत नाही. प्रकृतीला सोडायला तयार नाही आपण कोणत्याही किमतीवर. तयार आहे सोडायला? लौकिक बद्दलचं ममत्व मोह सोडायला तयार आहे? सोनेला जाईल तो माझा कुणी लागत नाही म्हणा बरं एकदा. बघा, शास्त्राच्या ठिकाणी म्हणायची हिंमत होत नाही, घरी गेल्यावर कसा म्हणतात. आणि इथं म्हटलं म्हणजे काय, ते तुमचा मुलगा कोण काढून घेणार आहे. पण कसं वाटतंय, कसं म्हणायचं बाबा माझं कोणी लागत नाही. जेव्हा की खरोखर तेच आहे, सत्य तर हेच आहे, माझं ते कोणी लागतच नाही. बघा त्याची बायको उद्या तुमचा काय संबंध राहतो का? म्हणजे अनुभव, बाकी काय नाही. मला नव्हे, आजूबाजूचे लोकांचे बघतो मी. उद्योग काय नाही. हे आपण ऐकलेलं आहे, नेहमीच ऐकलेलं आहे, सांगितलं आहे. थाळी वाजली तर मुलगा आईचा असतो, बँड वाजल्यावर बायकोचा. बँड वाजल्यावर मुलगा बायकोचा. अनुपाण्याचा वाजवा. अनुपान नाही, दीप्तीकडे यायला पाहिजे. वाजवायचा बँड. किती प्रेम करा, किती मोह करा, किती त्याच्यासाठी मारा, आहे ना. बघा कोणाचं ऐकतो. आणि त्याचं काय चुकीचं नसतं, कारण त्याला शेवटी बायकोच कामाला येणार. आई आधी मरून जाणार नाही म्हणून, बाकी काय नाही. लहानपणापासून जरी आईने वाढवले आणि आज सुद्धा किती प्रत्येक वेळेस काळजी करत असली तरी शेवटी बायको जर म्हटली की काय म्हटले, आहे ना,
तर ते आईचं ऐकणार का बायकोचं आपण बघितलेलं. मनातलं त्याला आईचंच ऐकायचं असतं, पण जे मला माहिती आहे बरं का, पण मनातलं सगळ्या मुलांना आईच पाहिजे असते, पण बायको समोर सेजल काही चालत नाही चेतनचं, असं सांगतो. बरोबर का चेतन? चुकत असलं तर सांग. शास्त्राच्या तिथं बसलाय, खोटं बोलत पाहता असं होतं का सुनील पाहुणे? पण तरी सुद्धा आपण आपलं ममत्व सोडायला तयार नाहीत, की आपल्या विरुद्ध जरी गेलेला आहे तरी माझं ममत्व कमी होतं का? लक्षात घ्या, किती किती आसक्ती आहे असं मला म्हणतात. म्हणजे कोणी लौकिक व्यवहारामध्ये थोडासा माझा अपमान केला, थोडा माझ्या विरुद्ध प्रतिकूल झाला, तर आपण त्याचं तोंड परत बघणार नाही. बरोबर. आणि आपला मुलगा रोज आपल्या काय त्याच्या बायकोच्या निमित्तात तुमचा उल्हासभाई अपमान करत असेल, नाही करत मला माहित आहे, कशाला आणि प्रियंका नाही तर मला पण त्रास केला असता ते, तर तसं नाही. तर सांगायचं काय, त्या मुलाने जे काही केलं जरी तरी तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या दृष्टिकोनातूनच बघतो का नाही आपण? काय नम्रता आहे, चांगलं आहे चांगलं आहे चेतून चांगलं आहे, असंच असतं ना दृष्टिकोन. अभिनय चांगला आहे की नाही? एक ना अडचण सांगायचं हे कुणी काही कोणाला. म्हणून आपण रोज चिंतनामध्ये मी एकटाच आहे, मी एकटाच आहे, तिथं शरीर माझं नाही, तिथं माझं कोणी नाही, ते किती दृढतेने आपल्यामध्ये संस्कार केले पाहिजे, झाले पाहिजे. पुन्हा पुन्हा अर्ज डॉक्टर होतोय तर शरीराचा होतोय, जीवाचा नव्हे. हे कुठेतरी ध्यानात असलं पाहिजे, नाही तर मी डॉक्टर जसं काय जीवाला जिवंत करतो असा त्या डॉक्टरकीमध्ये पुन्हा अहम येतो. बाकी काय नाही. जेव्हा की ते शरीराचं चाललेलं आहे शास्त्र, शरीराचं शास्त्र आहे, जीवाचं नव्हे. भले व्यवहाराने त्याला जीवशास्त्र म्हटलं जात, व्यवहाराने त्याला जीव संज्ञा आहे, वास्तविक नाही. म्हणून सांगतील काय, उपजाऊ कोण आहे? उपजाऊ जमीन कोणती? मोबाईल का मोबाईलचा त्याग? मोबाईल ही दुभती म्हैस, काय दूध देते. आता मोबाईल दूध देते काय? पण त्या मोबाईलकडनं येणाऱ्या क्षणिक सुखासाठी आपण त्या माणसाने चांगली सुपीक जमीन, शहाणा काय येडा काय सुरू, कोणी व्यवहारात अशी तर उदाहरण कितीतरी दिली, पण नाही असं झालं. आणि म्हणून गोष्टीमध्ये या काय झालं परत, ते साधू जो होता ते म्हटला काय, आपण याची म्हैस घेऊन जायची. खाऊ घातलंय त्याला साधूला, आणि तरी सुद्धा त्या गरीब शेतकऱ्याची एक म्हैस, आणि ज्याच्यावर त्याच उपजीविका चाललेली आहे, ती चोरून न्यायची. नॉनसेन्स. असं होतंय. राग आला का नाही? चीड येते त्याच्यावर. पण सांगितलं ना, श्रद्धान पाहिजे. जे गुरु करतात जी काही गोष्ट, ते केवळ आपल्या हितासाठी. जी माता काही सांगते करते, आई वडील, तर केवळ आपल्या कल्याणासाठी सांगत असते. आणि शायू साक्षर ही कुठेतरी बुद्धी ठेवत जा. लोक जेव म्हटल्यानंतर जेवायचं जेवतो म्हणजे असं म्हणून जे ते आपल्याला जे सांगतील ती आज्ञा शिरोधार्य करा. ही आहे भारतीय संस्कृती. याच्यामध्ये ऋषीचे संस्कार की जे केवळ जीवाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील, तुमचं हित व्हावं यासाठीच विचार करत असते सारखे. पण आपल्याला म्हटलं ना, मोठं झालो, शिंग फुटल्यानंतर आपण म्हणतो मला सगळं कळायला लागलं, आता तुम्हाला काय कळतं ना. आणि म्हणून काल रुपालीताई पुन्हा म्हणायच्या का नको बाबा, त्या मुलांना आवडत नाही, म्हणजे त्यांच्या इथं जेवायला वाढायला येते, करायला येते, जर ते म्हणल्या नको बाबा
मुलांना अजिबात आवडत नाही असं म्हणत होते ते. आवडत नाही मम्मी आलेली, सगळे तुम्ही दोस्त आणि गोंधळ घालणार असतात आणि तिथं जर मम्मी आली तर आवडेल का? संयम बोलला नाही त्याचा अर्थ कळला. चर्चा याच्यासाठी साधू काय म्हणले, शिष्याला घेऊन जाऊ आपण ती म्हैस. आणि मग त्या शिष्याला प्रश्न पडला असं कसं, पण ते नेली गुरुने, ती म्हैस नेली. काय मग झालं, बरेच दिवस गेले, बरेच वर्ष गेले. मग शिष्याला एक दिवस प्रश्न पडला की काय काय झालंय बघू तर त्या शेतकऱ्याचं बिचाऱ्याचं आहे ना, त्याची म्हैस एकुलती एक नेली. मग आता त्याचं काय झालं असेल अशी त्याला एक शंका, शिष्याला जिज्ञासा. साधूला माहित असतं सगळं. शिष्य बेचैन, त्याला वाटलं असेल की त्याचं माती झाली असेल. गेला काही दिवसानंतर, भेटला वर्षानंतर, बघतो तर काय है ना, झोपडीच्या जागी बंगला, सगळं त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम, सगळे शेतीमध्ये फळाची झाडं आहे ना, सगळं धान्य, असं सगळं. मग काय चमत्कार. मग ते शिष्य आला त्याच्याजवळ, म्हटले मी तुमच्याकडे खूप वर्षापूर्वी मी माझे गुरु आलो होतो, तुमच्या झोपडीत राहिलो. हो म्हटले, आणि तुम्ही गेला म्हटले, आणि त्या रात्रीच माझी म्हैस पण चोरीला गेली म्हटली. म्हणजे त्याने आरोप केला नाही की त्यांनी तुम्ही नाही गेलो. ते म्हटलं त्या रात्री माझी म्हैस पण चोरीला गेली. मग दुसरे सकाळी उठलो, म्हटले आता काय करायचं, आता म्हैस नाही, दूध नाही, मग आता खायचं प्यायचं काय. मग म्हटले मी जंगलात गेलो, लाकडं गोळा केली, लाकडं विकली, आणि काय घेतलं, बीज पेरण्यासाठी बी विकत घेतलं. आणि त्याच्यानंतर म्हटले माझं सगळं कल्याणच झालं. मग म्हैस देतो का घेऊन जाऊ. चिंतन का, 5 इंद्रिय विषयांचे भोग म्हणजे म्हशीसारखं आज पुण्य आपल्याला मिळाले, आपल्याला वाटतंय सुख मिळतंय, पण आहे ना, परमात्माने आत्म्यासारखी उपजाऊ जमीन, ह्याच्यासारखी जिनधर्मासारखी चांगलं त्या ठिकाणी आपलं आत्मक्षेत्र, त्याचा उत्कर्ष करणारं जे काही मिळालेलं आहे संयोग, जर आपण त्याच्यामध्ये पेरण्याचा आळस करू बसलो, म्हणजे तुम्हाला आळसासाठी गोष्ट आहे म्हणून त्यांनी सुरुवातीलाच मला सांगायला लागलं. माझ्या गोष्टीचा सगळा घोटाळा केला असं तर मी, म्हणून मी आपलं म्हटलं जरा गेलं, मला जे गाठवायचं होतं ते हे गाठवायचं. ती दूध काळात येणारे म्हशी म्हणजे 5 इंद्रिय विषय भोग आहेत आणि थोडीशी काही काळची मज्जा आहे, ते खरं नव्हे. आपल्याजवळ त्याच्यापेक्षा भारी काय बागायत क्षेत्र आहे, आणि त्याच्यामध्ये आपण जर धान्य पेरलं, शुद्धात्मानुभूतीचं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राचं रत्नत्रय रूपी त्या ठिकाणी बीज पेरले, तर मोक्ष रूपी त्या ठिकाणी फळ आपल्याला चाखायला मिळणार. आता डिपेंड अपॉन कुणाला त्याग करायचा मोबाईलचा, उपजाऊ दुखती म्हैस कुणाला सोडायची सांगा, कोणी आहे का? म्हणून सांगितलं कितीही आपलं साखरवालं दूध पाजलं, आता तासभर साखरेचं दूध पाजलं का नाही मी सांगतो, न पन्नया निर्विसावंती, पटलं का? क्रिकेट आहे तुम्हाला. ओम नमः. अंतर्मुख व्हा, उपयोगाला, विचाराला एकाग्र करा, जाणणाऱ्याला जाणण्याचा पुरुषार्थ करा. मी एक जाणणारा दिवस आहे. मी शरीर, स्त्री, पुत्र, धन, धान्य आदी सर्व पदार्थांपासून भिन्न आहे. मी कोणाचाही नाही जाणार. मी म्हणजे जीव. या माझ्या जीवाचे येथे कोणी
काही लागत नाही. निर्मम व्हा, निर्मम स्वभावाला जाण. आम्ही आत्मा ममत्व भावरहित आहे. निर्मम स्वरूप Oh